नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गावी आणि दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी गणेशोत्सव हा जो आहे हा साजरा केला जात आहे. आणि या गणेशोत्सवामध्ये काही महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे आज मेकअप आणि त्यांची तयारी करण्यासाठी आज आपण इथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव ह्या महिला ज्या आहे पार्टिसिपेट करत असतात आणि यावर्षी त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि ह्या वर्षी थोडंसं आपल्याला तयारी करण्यासाठी हेल्प करायची आहे. तर मंडळी आपण त्यांची तयारी करूया आणि तयारीबरोबर त्याची तयारी कशी होती तेही पाहूया आणि त्यांचे डान्स हे आपण जे आहेत कार्यक्रम जे आहेत आपण तेही एन्जॉय करूया. चला आता म्हणजे पाहूया. रुचिता वहिनी, चला आता तुमचा 5वा डान्स आहे. स्माइल स्माइल स्माइल. हिनाली मम्मी, हिनाली वहिनी, मला एवढंच खाली बोलव व्हिडिओ. ऋषाली लक्ष दे. लुक एट हिअर, स्माइल. विषयाला हळूच बघतो. तर मला एवढंच घे. हो तू येईन ना तर मध्ये थांब. बघा आता आधी रेडी व्हायची आहे. मी रेडी व्हायची अजून असं बोलतात. सो काहीतरी बोला का आम्ही सगळे ह्यांच्या तयारी कशा झाली ते असं काही खास ठेवून घ्यायचं नाही ते. मी अजून मेकअप आता गणपतीच्या डान्स आहे आणि आता ह्या सगळ्या मुली रुचिता वहिनी आणि मीनल वहिनीने आमची अशी छान अशी तयारी केली आहे. मला घे आणि आम्ही तिचे आभारी आहोत. आम्ही खूप खूप बाहेरून पण हे मध्ये मीनल वहिनीचा हा नाही बाहेर बरोबर दिसते. साडीच आहे ना, दुसरं काय नाही ना. साडीच तर मंडळी सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आता लहान मुलांचे कार्यक्रम चालू आहेत. त्यानंतर ह्या बायकांचे डान्स होणार आहे आणि त्याच्यानंतर मंगळागौर होणार आहे. सो मंडळी आपण पाहूया आणि आपल्याला इथे गाणं प्ले करता येणार नाही आहे, पण आपण त्यांचा डान्स जो आहे हा आपण पाहणार आहोत. आणि अतिशय सुंदर असा डान्स त्यांनी महिलांचा बसवला आहे आणि त्याची छान अशी प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे. तो मंडळी तर चला तर काही वेळातच पाहूया आपण महिलांचा डान्स आणि आपण त्यांची केलेली तयारी आणि मेकअपसुद्धा तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर म्हणजे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्हाला पण घेणार आहे. आता आपल्या सर्वांसमोर आपले एकदम लहान असे कलाकार येत आहेत त्यांचं नृत्य सादर करण्यासाठी. स्टेजच्या मागून खूपच त्रास देतात त्यामुळे यांना चला अजून कोणी बालकलाकार इच्छुक असेल तर एक या डान्ससाठी यायचंय. आपण कॉमन समजतोय. आदेश
घरी जायचं आपल्याला. प्रत्येकाच्या मम्मीकडे जायचं आहे. डान्स दिल्याचं कारण पण हेच होतं की त्याला झोप आलेली होती आणि ती झोप उडवायची होती आम्हाला. अरे हाय बाय काय करा तरी. मम्मीला बोलवते डान्स करायला. नको नको ना दादा तू तर या ना अशा एका फोटो घेऊया आपण जरा छानपैकी. हा तर म्हणजे आपण ह्यांचा एक फोटो घेऊया आणि ह्या लुकमध्ये खूप छान छान दिसत आहेत. सो आणि थोड्याच वेळामध्ये महिला मंडळाने बसलेला छानसा डान्स आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो मंडळी स्टे ट्यून. आणि मंडळी आमच्या महिला मंडळाच्या महिलांचा डान्स कसा वाटला आहे ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.
सो म्हणजे आपण आत्ता पाहिला हा पहिला डान्स जो झालेला आहे स्टेजवरती आणि हा खूप सुंदर असा डान्स यांनी केलेला आहे आणि छान स्टेप्स आणि खूपच सुंदर डान्स त्यांचा झालेला आहे. सो म्हणजे आता जो सेकंड डान्स जो आहे हा आहे मंगळा गौर आहे यांची आणि हे पहा छान असे मनाली आणि ऋषाली प्रॅक्टिस करत आहेत मंगळागौरच्या डान्सची. सो पाहूया आपण आता त्यांचा सेकंड डान्स जो आहे आता थोड्या वेळातच सुरू होईल कारण की काही लहान मुलांचे कार्यक्रम राहिलेले आहेत. सो त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मंगळागौर आणि ह्या सगळ्या खूप छान छान दिसत आहेत आणि त्यांचा डान्सही खूप छान झालेला आहे आणि आता सेकंड डान्स जो मंगळागौरचा आहे तोही खूप छान होणार आहे. सो म्हणजे स्टे ट्यून. तर म्हणजे ह्या सगळ्या अशा प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत आता मंगळागौरची आणि आता आपण थोड्या वेळात पाहणार आहोत त्यांचा मंगळागौरचा डान्स. चला तर म्हणजे पाहूया. येस उसने स्टार्ट. हा हे असं हा बरोबर. येस आदर्श आदर्श पार्टी मागे. येस परफेक्ट. आता ते गॉगल लागेल बघा. हे शिटा नको बाजू आता शिटा ना.
वन्स मोर. खूप सुंदर अशी मंगळागौर होती. खूप छान झाली, मजा आली की नाही मजा? काळा होऊन जाऊ दे. घेऊ आपल्याकडे अजून 15 डान्स बाकी आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे हा मंगळागौरचा डान्स संपलेला आहे आणि आपलं इथलं कामही संपलेलं आहे. तर आपण आता इथून निघत आहोत आणि आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत म्हणजे आनंदित राहा, हसत राहा आणि सर्वात महत्त्वाचं सुरक्षित राहा. चला तर म्हणजे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज बॅग घेऊया ना, सामान राहिलं तिकडे वरती.